नमस्कार. मी भूषण देशमुख, ॲग्रिसर्च प्रतिनिधी. आज आपल्या प्लॉटमध्ये जी तुम्ही लागवड केलेली काकडी त्याच्या संदर्भात तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? नमस्कार, मी वैभव बोधनवर. मी तिरपोळ्यावरून बोलत आहे. सूर्यवंशी फार्म यांचं फार्म मॅनेजर म्हणून मी दायित्व सांभाळत आहे बरेच दिवसापासून. आणि या शेडनेटमध्ये जवळपास इथे पॉलिहाऊसचं स्ट्रक्चर आहे आणि पॉलिहाऊसमध्ये जवळपास ही 2.5 एकराची लागवड आहे. त्यामध्ये सध्या 1 एकर आम्ही आताच प्लॉट कल्टिवेशन करून हार्वेस्ट पूर्ण संपलेले आहे. आणि आता हा 1.5 एकराचा प्लॉट जवळपास भूषण दादा देशमुखच्या कॉन्टॅक्टमधून आम्ही सातत्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्लॉट घेत असतो. माझं BSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे, तरीसुद्धा मी भूषण दादाच्या न्यूट्रिशन मॅनेजमेंटसाठी फॅन आहे. आणि त्यांचं जे ट्रीटमेंट आहे त्यामध्ये बरंचसा बदल हा आम्हाला शिकण्यासारखा मिळतो. त्यामध्ये न्यूट्रिशन मॅनेजमेंट त्यांचे जबरदस्त आहे. आणि विशेष सांगायचं झालं म्हणजे ॲग्रिसर्च म्हणून मी प्रॉडक्टच्या बाबतीत प्रत्येक रेंज ही एकदम एक्सलंट रेंज आहे. लास्ट टाइम आम्ही याला फ्लोरोफॉसचा स्प्रे घेतला होता. त्या फ्लोरोफॉसमध्ये भरपूर फुलकळ्या आल्या. फुलकळी येणं आणि सेटिंग होणं हा 2 प्रकार असते. इकडे बघा, तुम्ही जवळ येऊन बघा. यामध्ये बघा, यात ही सेटिंग झालेली कळी म्हणता येत नाही, पण ज्यावेळेस ती एक बोटुकली होऊन जाते ती कम्प्लिटली सेटिंग झालेली असते. पण फ्लोरोफॉसमुळे आमच्या सेटिंग पण वाढल्या. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस खताचे चेंजेस करून देतात भूषणदादा, त्यामध्ये आता लास्ट आमचं फर्टिगेशन गेलेलं आहे फॉस्मॅजिक आणि फ्रूट मॅजिक ॲग्रिसर्चचे. या दोन्ही याचं आम्ही कॉम्बिनेशन दिलं जेणेकरून फॉस्फरस आणि पोटॅशची अवेलेबिलिटी वाढावं आणि फुल सेटिंग आणि फळांचा आकार एक समान राहावं हे आम्हाला प्रकर्षच दिसून येतं. इथे तुम्ही प्रत्येक झाडाला बघा, एक प्लॉटची सेटिंग कम्प्लिटली होऊन गेलेली आहे. तिची जवळपास आज आमच्या डोक्याच्या हाईटपर्यंत तिची सेटिंग झालेली आहे. म्हणजे हा माल जवळपास आम्हाला 15 दिवस चालेल. आता इथून पुढे जे न्यूट्रिशन आहे हे भूषणदादाच्या मार्गदर्शनच चालेल. पण जवळपास आज आमच्या डोळ्यासमोर 20 टनाच्या आसपासचा माल आत्ताच दिसतोय. बरं दादा, आपलं प्लांटेशन कधीच होतं काकडीचं? प्लांटेशन 35 दिवस झालेले आहे. अच्छा, 35 दिवस म्हणजे झाले. आपण ते 35 दिवस बिफोर 6 तारीख होते. बरं. आणि 35 दिवसानंतर आता साधारणतः किती तोडे झालेत आपल्या काकडीचे? 6 ऑक्टोबर. 6 ऑक्टोबर. 6 ऑक्टोबर. 6 ऑक्टोबरची लागवड आहे. आमचा हा 3रा तोडा सुरू आहे आता. बरं. आता 3रा तोडा सुरू आहे. बरं. तर त्याच्यात आपला साधारणतः कितवा तोडा आहे, किती क्विंटल निघते काकडी, किती टन निघते? पहिल्या तोड्याला आम्हाला सुरुवातीला कमी निघाला, नंतर दुसऱ्या तोड्या